तर मित्रांनो, याआधी आपण एवढे किल्ले केले आणि तसं पाहायला गेलं तर मी भरपूर ट्रेक केले, पण चंदेरीसारखा ट्रेक कुठलाच नाही. म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये चंदेरी या किल्ल्याची मजा वेगळी आहे. हिवाळ्यामध्ये वेगळी आहे, पावसाळ्यामध्ये वेगळी आहे आणि तसंच उन्हाळ्यामध्ये वेगळी आहे. तर माझं तर सर्व ट्रेकर्सला किंवा ज्यांना डोंगर ट्रेकिंग करायला किंवा हायकिंग करायला आवडतं, तर एका किल्ल्याला भेट दिल्यानंतर तो किल्ला स्किप करतात. तर असं न करता माझ्या मित्रांनो, प्रत्येक किल्ल्याला प्रत्येक सीझनमध्ये भेट दिलीच पाहिजे. त्याचं जे सौंदर्य आहे प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं असतं. तर माझी ही आवर्जून विनंती आहे की प्रत्येक ट्रेकरनं, किल्ले लवर्सनं प्रत्येक किल्ल्याला जमेल तसं भेट दिलीच पाहिजे. आता तुम्ही माझ्या मागे चंदेरीचं अक्राळ विक्राळ रूप पाहू शकता. भरपूर दिवसांनी ट्रेक करतोय तर माझे पण श्वास आता भरायला लागलेत. तर आपण बघूया चंदेरीचं अक्राळ विक्राळ रूप. तर मित्रांनो, आपण रखरखत्या उन्हात तामसई या बेस गॅलरीमध्ये पोचलो आहे आणि तिथून आपण मार्गस्थ झालो आहे किल्ले चंदेरीकडे. आपल्याला थोडंसं लवकर निघायला हवं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला उशीर झालाय. चला मग आज सर करूया किल्ले चंदेरी. तर मित्रांनो, आपण तामसाई विलेजपासून पुढे आलो आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे, प्रत्येक ट्रेक पॉईंटवर किंवा प्रत्येक गड किल्ल्यावर जाण्यासाठी वाट किंवा आपल्याला चिन्ह दिली असतात. तर चंदेरी गडावर पण याच प्रकारचे चिन्ह किंवा साईनबोर्ड लावलेले आहेत. तर आपण त्यांना फॉलो करून येऊ शकतो. सध्या उन्हाळा चालू आहे, तर बहुतेक ठिकाणी झाडं पाला वगैरे वाळलेला आहे. मग त्याच्यामध्ये पाठी दिसणं थोडं अवघड आहे, पण ती निळ्या कलरची पाठी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ती दिसेलच. मी व्हिडिओमध्ये ती कॅप्चर करण्याचा ट्राय करेनच. पण लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण उन्हाळ्यामध्ये ट्रेक वगैरे करतो किंवा कोणत्याही ऋतूमध्ये करतो, आपल्याला ते साईन बोर्ड किंवा जे चिन्ह असतात ते फॉलो करायचे असतात. तर आपण ट्रेक करायला चालू केलं आहे. ह्या किल्ल्याची जी श्रेणी आहे माझ्या मित्रांनो, ती मीडियम रेंजमध्ये येते. म्हणजे बिगिनर ट्रेक म्हणून जर आपण याच्याकडे पाहिलं तर थोडंसं अवघड आहे. ओके, मग मध्यम श्रेणीचा किल्ल्यामध्ये हा किल्ला येतो. हा एक गिरिदुर्ग आहे. ओके, आणि ह्या किल्ल्याचा जो प्रॉपर वापर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तो कल्याण आणि पनवेल हा जो रिजन आहे, म्हणजे कोकण रिजन आहे आपला, त्या रिजनवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर म्हणून करण्यात यावा. आता आपण वर जाऊच. वर कशाप्रमाणे चंदेरी हा किल्ला अक्राळ विक्राळ आहे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. तर चला मित्रांनो, आपण जास्त टाईम न घालवता पुढे मार्गक्रमण करूया. मित्रांनो, काही वेळाच मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही डोंगरावर किंवा ट्रेकिंग पॉईंटवर जाताना आपल्याला काही चिन्ह किंवा काही जे चिंध्या असतात किंवा पाट्या असतात त्या फॉलो कराव्या लागतील. पण आत्ताच माझ्याबरोबर छोटा इन्सिडेंट झाला. आता काय होतं, उन्हाळ्याच्या शेवटी किंवा जानेवारी फेब्रुवारीच्या मंथमध्ये ना, बऱ्यापैकी लोकल जे आपले डोंगर असतात त्याच्यावरचा पालापाचोळा पेटवला जातो. आणि पेटवल्या गेल्यामुळे काय होतं की जे ह्या खानाखुणा आहेत ना बाळांनो, ते नष्ट होतात. आता तसंच झालं की चंदेरी मी एवढ्या वेळा सर केला आहे, पण माझ्याकडून एक जो टर्न होता तो चुकला आणि पुढे जाऊन मला रस्ता सापडत नव्हता. आता एक गोष्ट चांगली होती की मी चंदेरीवर भरपूर वेळा आलो, त्याच्यामुळे मला रस्ता वेगळा वाटला. मी तिथे थांबून बघितलं आणि परत मागे फिरून जिथून मी टर्न घेतला होता तिथून परत आहे तो रस्ता पकडला. तर अशा प्रकारची चूक किंवा अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला पुढे जाताना कुठल्याही सूचना, बोर्ड्स किंवा चिंध्या किंवा ह्युमन वेस्ट जसं की बाटल्या, वेफर्सचे वगैरे पाकिटं, चॉकलेटचे रॅपर्स वगैरे जर नाही दिसले तर थांबा. पाटी येईपर्यंत वाट बघू नका, आजूबाजूला बघा आणि जिथे तुम्ही त्याच्या आधीची पाटी बघितली होती किंवा आधीच्या खाणाखुणा बघितल्या होत्या तिथे जावा आणि तिथून परत एकदा रस्ता तुम्ही बघा की बाबा तुम्ही योग्य रस्त्यावर चालताय की नाही. आता फॉर एक्झाम्पल, आता जर मी आहे त्या चुकीच्या रस्त्यावर जर चालत राहिलो असतो तर मला नाही माहिती मी कुठे गेलो असतो किंवा कुठे पोचलो असतो. आणि तुम्हाला माहिती असेल, काही वर्षापूर्वी किंवा प्रत्येक वर्षी अशा घटना घडत असतात की जेणेकरून ट्रेकर जे आहेत ते चुकीच्या मार्गावर जातात आणि नंतर ते कुठेतरी अडकून बसतात. शेवटी जे आपलं वनविभाग आहेत किंवा आपले CRPFचे जवान आहेत ते त्यांना जाऊन रेस्क्यू करतात.
तर माझ्या ट्रेकर्स वर्गाला हीच विनंती आहे की बाळांनो, जोपर्यंत आपल्याला प्रॉपर रस्ता सापडत नाही की बाबा हाच रस्ता बरोबर आहे, तोपर्यंत त्यांनी त्या रस्त्यावर मार्गस्थ होऊ नये. बघू शकता कपड्याची काय हालत झाली आहे माझ्या. पूर्ण तिकडे राख 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 होती. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे पाला पेटवला जातो, त्याच्यामुळे हे झालं. आणि पुढे आपल्याला तो धबधबा पण दिसायला चालू झाला. मी जिथे मग अशी गेलो होतो तिकडे रस्ताच नव्हता. थोडीशी फाटली पण मजा वाटली. किल्ला नोन असल्यामुळे ठीक आहे, मी लगेच मागे फिरलो, रस्ता शोधला आणि आहे त्या रस्त्याला लागलो. बट वॉट इफ आय डोंट नो द रूट अँड वॉट विल हॅपन विथ मी? कोण शिकवलं असतं माझ्या पोरांना? कोणी शिकवलं असतं? पोरांचे पेपर आले जातात. दरवेळेला ट्रेकला येताना माझ्यासोबत कोण ना कोण असतं. प्रतीक असतो, रोहित असतो, कधी कधी प्रिया असते. पण ह्यावेळेला ऑन द स्पॉट आपण ट्रेकचं नियोजन केलं, जसं की आपण करतो दरवेळेला. फुलांवर अडकली बघा. DM करून ठेवा ज्यांना ज्यांना नेक्स्ट ट्रेक यायचं. जायचं मित्रांनो पुढे. अजून भरपूर सर करायचं. रस्ता चुकल्यामुळे कमीत कमी आपला अर्धा ते पाऊण तास खराब झाला. मी तर ठरवलं होतं की बाबा रस्ता नाही सापडला तर या साईडला पण चा पाला पेटवला असतं, तर इकडच्या पण खाणाखुणा गेल्या असत्या. झाडावर जे त्यांनी कोरून ठेवलेलं आहे ते गेलं असतं आणि आपल्याला पुढे जाता नसतं आलं. बट थँक गॉड की बाबा आपण बघू शकतो की जिथे आपण बसलो आहे त्याच्या अपोजिट साईडलाच एका रश्शीने बांधून ठेवलं आहे बघा. हे बघा, इथे रश्शीने बांधून ठेवलं आहे आणि त्याच्या बाजूलाच झाडाच्या खोडावर खून करून ठेवले की बाबा हा मार्ग घ्या करून. जर अशा प्रकारच्या खाणाखुणा नाही सापडल्या तर पुढे जाऊ नका. कळवळीची विनंती. जाऊया पुढे मित्रांनो. त्याच्याबद्दल मी बोलत होतो. आणि पुढे बघा निळी पाटी दिसते, किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता. मी मग अशी हे जे खाली जंगल दिसतंय त्या जंगलामध्ये अडकलो. तर मित्रांनो आता जंगलाचा पूर्ण भाग लागला आहे. आपण गेल्या 1.5-2 तासापासून चाली करतोय आणि आपल्या गंतव्याकडे, आपल्या एमकडे, आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ होतोय. रेग्युलर ट्रेक करायला पाहिजे किंवा रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे बाळांनी. मी पण एवढ्या दिवसातून ट्रेक करतोय, अक्षरशः माझी पण आज दमछाक झाली आहे. आणि असं पण नाही की बाबा हा नुनगड आहे, एवढा पनवेलच्या जवळ असून, एवढे चांगलं त्याला ऐतिहासिक वारसा असून जर आपण चंदरी करत नसू तर खरंच ही खूप विचित्र गोष्ट आहे. तर जंगलातून आपण मार्ग काढत पुढे निघालो आहे. आता हार्डली इथून अर्धा पाऊण तास लागतो. प्रॉपर जंगल असल्यामुळे शूज आणि फुल स्लीव्ज अनिवार्य पाहिजे. तर असंच भेटूया आपण मधून. चला मित्रांनो, आता येताना मला रस्त्यात दिव्याकडून येणारे 2 मित्र भेटले. तर त्यांचं पण तेच म्हणणं होतं, ते पण चंदेरी किल्ल्यावर आले होते. पण अनफॉर्च्युनेटली जसं मी रूट चुकलो सेम तसं पाला जाळल्यामुळे त्यांनाही रूट नाही मिळाला. आणि अनफॉर्च्युनेटली ते आपण ज्या मार्गावर मागाशी मार्गक्रमण केलं होतं सेम रस्त्यावर पुढे गेले. पण त्यांचं नशीब चांगलं की त्यांना जो टॉवरवाडीचा रस्ता मी मागाशी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये दाखवला तो त्यांना भेटला. ते 2 जण होते आणि ते त्या रस्त्याने मार्गक्रमण करत पुढे गेले. तर जर माहिती रस्ता असेल तर तुम्ही कसंही जाऊ शकता मित्रांनो. पण जर तुमच्यासोबत कोणी असेल जो जाणकार असेल तर ते कधीही उत्तम. तर आता आपण अर्ध्याच्या वर आलो. धबधबा आपण मगाशी क्रॉस केला. अर्धा इथून हार्डली 45 मिनिटाचा प्रॉपर ट्रेक राहिला आहे. तुम्हाला मी रस्ता दाखवतो. हा प्रॉपर ट्रेक आहे.
रस्त्याचा म्हणजे किल्ल्याचा जो पहिला पावभाग आहे, ओके, म्हणजे तामसाई विलेजपासून पुढे आल्यावर तो ट्रेल आहे नॉर्मल, आपण तिथून पुढे नॉर्मल येऊ शकतो. पण जसा तो पावभाग संपेल, म्हणजे बेसिकली 1/4 भाग संपेल, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर ट्रेक करतच वर यायचं. झाडा झुडपातून रस्ता शोधून यायचा आहे. फक्त जे मगाशी मी सांगितलं तेवढी गोष्ट लक्षात ठेवा की खाणाखुणा असल्याशिवाय आपल्याला पुढे यायचं नाही आहे, आणि कोणतरी जाणकार सोबत असेल तर सगळ्यात उत्तम. तर चला आपण पटकन वर जायचा प्रयत्न करूया. सूर्य पण आता डोक्यावर चढायला लागला आहे, तर जास्त उन्हाच्या झळा बसण्यापूर्वी आपण किल्ल्यावर जावं असं माझं म्हणेन, आणि आपण परत एकदा मार्ग सुरू आपल्या किल्ल्यावर. मित्रांनो, हाच तर तो धबधबा जो पावसाळ्यात पूर्णपणे ओसंडून वाहत असतो. आणि आपण गेलो होतो बघा इथे, हा जो पॅच दिसतोय त्या पॅचपर्यंत आपण आलो होतो. मे बी जर पुढे सर केलं असतं तर आपल्याला ही जी पाऊलवाट दिसत आहे आपण इथपर्यंत पोहोचलो असतो. मे बी तो रस्ता पुढे टॉवरवाडीवरून जो येतो तो 12 डोंगरांची रांग आहे मे बी, आणि आपण डिरेक्टली इथे निघलो असतो. पण ठीक आहे, बरं झालं आपण इथून आलो. तर फायनली मित्रांनो आपण ह्या कात्रीत पोचलो. बघा, आपण पनवेलकडून ह्या रस्त्याने आलो आहे, ओके, आणि बरोबर ह्या रस्त्याच्या अपोजिट आपल्याला हा रस्ता दिसेल, आणि हा रस्ता कल्याणकडून वर येतो. हा जो रस्ता आहे कल्याणकडून वर आल्यावर उजवीकडचा, किंवा पनवेलकडून वर आल्यावर डावीकडचा, हा मसमाळकडे जातो. हा बघा मसमाळ पठार आहे, आणि मसमाळच्या अपोजिट साईडला म्हणजे पनवेलकडून वर आल्यावर उजवीकडे आपल्याला चंदेरीचा कडा दिसेल, आणि आपल्याला ह्याच सुळक्यावर जायचं आहे. तर चला मित्रांनो, मार्गस्थ होऊया किल्ले चंदेरीकडे. मित्रांनो, किल्ल्यावर पोचायच्या आधी आपल्याला एक छोटंसं देवीचं मंदिर दिसतं, आणि सेम देवीचं मंदिर ह्या खडकाच्या वर पण एक छोटंसं बनवलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि आपल्याला किल्ल्यासाठी ह्या कातळकड्यावरून सोडून वर जायचं आहे. चला जाऊया. जेव्हा आपण देवीच्या मंदिरापासून वर येतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला खूप सुंदर असे दृश्य दिसतं. हे आपण जे उजवीकडे पाहतोय ते बदलापूर कल्याण तिकडून येणारा रूट आहे, आणि ते जर आपण उजवीकडे पाहिलं तर आपल्याला पनवेल सिटी दिसेल. सध्या उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आहे, आणि पुढे आपल्याला सगळे जे डोंगर दिसतात, हा समोरचा म्हसमाळ आहे, आणि त्याच्या बाजूचा मलंगड आहे. हा जो आहे बाळांनो तो मलंगड आहे, आणि आपल्याला आता मार्गक्रमण करायचं आहे इकडे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण जाऊया गुहेकडे. गुहेच्या आधी आपल्याला ना इथे 2-3 पाण्याचे टाके मिळतील, त्यातलंच हे एक पाण्याचं टाकं. आम्ही सुरुवातीस आलो होतो तेव्हा हे पाणी आम्ही पिण्यासाठी यूज केलं होतं. म्हणजे इथे जे मुळं दिसतात त्या मुळांना आम्ही बॉटल लावून ठेवली होती, आणि जेणेकरून पाणी त्याच्यात पडत होतं. पण आता हे भरपूर खराब झालं, आणि हे प्यायच्या कंडिशनमध्ये नाही वाटत आहे. इथे एक छोटंसं देऊळ टाईप आहे देवीचं. त्याच्या पलीकडे पण आता दरड वगैरे कोसळलेत. मी तेही तुम्हाला टाकत दाखवायचा प्रयत्न करेनच, पण हे खूप वाईट आहे. आपण येतो आणि तिथेच कचरा वगैरे टाकतो. चला जाऊया आपण पुढे. गुहेसाठी आपल्याला सरळ जायचं. इथे आपल्याला एक मोठी कपार गुहा दिसेल, त्याच्यामध्ये आपण येऊन आराम करू शकतो. रात्री इकडे आपण टेंट लावून राहू पण शकतो. तर मित्रांनो, आपण फायनली चंदेरी गडावर पोचलो आहे. इथून असं विहंगम दृश्य दिसतं.